Hello students, we have started program analysis chapter, and from previous lecture we have started the examples of algorithm and flowchart. Okay, again we are revising what is algorithm and what is flowchart. Algorithm is a step-by-step procedure to solve the given problem. Okay, you have one problem and you have to find out the solution of that problem. If you find out the solution, then you can represent that solution in step by step procedure. Okay, that is the algorithm. So algorithm is a step by step procedure to solve the given problem. And what is mean by flowchart? Flowchart is a pictorial representation of algorithm. Okay, the step-by-step solution is represented into the pictorial representation. Pictorial representation means what? There are various symbols to represent the flowchart, and that symbols are for the specific purposes. So using that symbols, you can convert the algorithm into the flowchart. Okay, so from previous lecture we started the examples of algorithm flowchart. Okay, we complete 5 examples like find out area of circle, then average of marks. Okay, then even and odd number or greatest number, and all these examples we have completed. Again in this lecture we will discuss about the another examples. Okay, so next example, to find maximum number among given 3 numbers. Okay, you have to find out the greatest number, maximum number, but from the 3 numbers. Suppose you have 3 numbers A, B, C, and you have to find out which is the maximum number. Okay, कसं लॉजिक लावणार आता याच्यासाठी? आपण 2 नंबर्स मध्ये काय केलं? A इज ग्रेटर दॅन B आहे का चेक केलं. जर ही कंडिशन ट्रू असेल तर A ग्रेटर असणार, नसेल तर B ग्रेटर असणार. ओके, आता तुमच्याकडे 3 नंबर्स आहेत. मग फर्स्ट ऑफ ऑल चेक कसं करणार? पहिल्यांदा बघणार A ग्रेटर दॅन B आहे का. पहिली केस आपली काय असणार आहे? 3 नंबर्स आहेत. पहिला आपण A ग्रेटर आहे का दोन्हीपेक्षा, ए 2 अदर नंबर पेक्षा बी आणि सी पेक्षा मॅक्सिमम आहे का ते चेक करणार. नसेल तर मग सेकंड चेक करणार, बी दोन्हीपेक्षा मॅक्सिमम आहे का चेक करणार. त्याच्यानंतर जर दोन्ही नसेल तर तिसरा. ओके, असं चेक करणार आहे. मग ए इज ग्रेटर दॅन बी ही कंडिशन चेक करणार. असेल तर ए इज ग्रेटर दॅन सी आहे का चेक करणार. ओके, असेल तर काय? ए इज मॅक्सिमम. ओके, तर here the step by step algorithm input numbers A, B and C. If A is greater than B, if this condition is true, A is greater than B, then you can again check this condition A is greater than C. Okay, A is greater than B आहे का बघणार. जर ट्रू असेल तरच A ग्रेटर दॅन सी आहे का ते चेक करणार. ओके, जर A ग्रेटर दॅन B आहे आणि A ग्रेटर दॅन सी आहे म्हणजे काय? A मॅक्सिमम आहे. ओके, A ग्रेटर दॅन B असेल, ओके, पण A ग्रेटर दॅन सी नसेल तर B ग्रेटर दॅन A असणार. ओके, याचं मीनिंग बघा. आता A ग्रेटर दॅन B असेल, ओके, आणि A ग्रेटर दॅन C असेल तर A मॅक्सिमम आहे. ओके, जर ही कंडिशन ट्रू असेल आणि ही कंडिशन ट्रू नसेल, ही कंडिशन फॉल्स असेल म्हणजे A ग्रेटर दॅन B आहे पण A ग्रेटर दॅन C नाही आहे. ओके, A ग्रेटर दॅन B आहे पण A ग्रेटर दॅन C नाही आहे म्हणजे C इज ग्रेटर दॅन A आहे आणि A ग्रेटर दॅन B आहे म्हणजे Cच मॅक्सिमम होणार. बरोबर का? परत एकदा सांगते. इफ A इज ग्रेटर दॅन B इज ट्रू, ओके, देन वी चेक A इज ग्रेटर दॅन C. इफ दिस कंडिशन इज फॉल्स मीन्स A इज लेस दॅन C, then C is maximum because A is less than C and here A is greater than B.
Okay, that means C is greater than A and B. Okay, so we can write here C is maximum. ह्या इफ कंडिशन मध्ये आपण परत एक कंडिशन घेतली आहे, इफ ही ट्रू असेल तर आणि ही फॉल्स असेल तर. ओके, आणि जर याचं एल्स म्हणजे ही कंडिशन फॉल्स असेल तर, इफ A इज ग्रेटर दॅन B नसेल तर, एल्स इफ वी कॅन चेक B इज ग्रेटर दॅन C. ही नाहीच आहे, त्यामुळं हे आपल्याला ही जर फॉल्स असेल तर बी ग्रेटर दॅन ए असणार आहे, त्यामुळे परत बी ग्रेटर दॅन ए आहे का हे चेक करायची काही गरज नाही आहे, म्हणून आपण फक्त चेक केलं की बी इज ग्रेटर दॅन सी आहे का. ओके, बी ग्रेटर दॅन सी, देन बी इज मॅक्सिमम, अदरवाइज सी इज मॅक्सिमम. ओके, बघा आपल्याकडे 3 नंबर्स आहेत ए, बी आणि सी. त्यातला आपल्याला मॅक्सिमम नंबर फाइंड आउट करायचा आहे. इथं आपण काय केलं, ए ग्रेटर दॅन बी आहे का चेक केलं. ए ग्रेटर दॅन बी असेल, ही कंडिशन ट्रू असेल तर आपण काय चेक केलं, ए ग्रेटर दॅन सी. ओके, जर ए ग्रेटर दॅन बी असेल, ए ग्रेटर दॅन सी असेल तर ए मॅक्सिमम असणार. ओके, पण जर ए ग्रेटर दॅन बी आहे म्हणून आपण ए ग्रेटर दॅन सी चेक केलं, पण हे फॉल्स आहे म्हणजे ए लेस दॅन सी आहे. ओके, तर सी मॅक्सिमम असणार आहे, कारण ए इज लेस दॅन सी असेल तर ए हा बी पेक्षा मोठा आहे, म्हणजे बी इज लेस दॅन सी ऑटोमॅटिकलीच असणार आहे, त्यामुळे सी मॅक्सिमम असणार आहे. आणि जर ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशनच फॉल्स असेल तर बी ग्रेटर दॅन सी आहे का हे चेक करणार, कारण ऑटोमॅटिकली ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फॉल्स असेल म्हणजे काय, बी ग्रेटर दॅन ए असणार आहे. मग बी ग्रेटर दॅन ए आहे तर बी ग्रेटर दॅन सी आहे का चेक केला, असेल तर बी मॅक्सिमम आणि नसेल तर ऑटोमॅटिकली सी इज अ मॅक्सिमम. ओके, सो सी द फ्लो चार्ट. इनपुट A, B, C start. Input A, B, C. Is A is greater than B? If it's true, check A is greater than C. If both are true, A is maximum. Print A is maximum. But if A is less than B, that means B is greater than A, that means this condition is false. No, yes or no, this is also important when you are using the diamond. Okay, when you using the conditional statements, yes or no is also very important. Okay, if A is greater than B, this condition is false, then we have to check B is greater than C. Okay, so this condition is true, then print B is a maximum. Okay, if this condition is false, then print C is maximum. Also, if this condition is false, C is maximum. Okay, and all these controls go to at the stop. Okay, आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये कंडिशन्स बघायचे आहेत. आणि इथं कसं फ्लोचार्ट मध्ये कसं असते, जेव्हा तुम्ही हे कंडिशनल सिम्बॉल यूज करताय तेव्हा जर हे ट्रू असेल तर काय करायचं, नसेल तर काय करायचं, ही प्रोसेस आहे. ओके, तर या कंडिशन मध्ये जर हे फॉल्स असेल तरी पण प्रिंट सी इज मॅक्सिमम करायला लागणार, आणि हे सुद्धा फॉल्स असेल तरी प्रिंट सी इन मॅक्सिमम करावं लागणार आहे. ओके, त्यामुळे हे तुम्ही असं दाखवू शकता याचा फ्लो. ओके, अगेन आय एम रिपीटिंग, to find the maximum among given 3 numbers. Okay, you can take 3 numbers from user input numbers A, B, C. एक example घेऊया आपण. Suppose A equals to A equals to 10 आहे. ओके, B equals to 20 आहे, आणि C equals to 30 आहे. ओके, फॉर एक्झाम्पल A equals to 10 आहे, B equals to 20 आणि C equals to 30 आहे. Check that A is greater than B, means 10 is greater than 20. ही कंडिशन ट्रू आहे का, 10 ग्रेटर दॅन 20 आहे का, नाही. मग ही कंडिशन फॉल्स आहे
त्यामुळं हा सगळा पार्ट आहे तो स्किप होणार. ओके, ही कंडिशन फॉल्स असल्यामुळे इथपर्यंतचा पार्ट स्किप होणार, कारण इफ कंडिशन इथं आहे आणि या इफचा एल्स इथं आहे, त्यामुळे ही कंडिशन चेक होणार, बी इज ग्रेटर दॅन सी आहे का. ओके, सो बी 20 इज ग्रेटर दॅन 30, नो, नसेल तर या इफचा एल्स कुठला आहे, हा आहे, म्हणून हे एक्झिक्यूट होणार. सी इज मॅक्सिमम आहे का, 30 इज मॅक्सिमम. ओके, हे असं जेव्हा तुम्ही अल्गोरिदम लिहिताय तेव्हा तुम्ही क्रॉस चेक करू शकताय एक्झाम्पल घेऊन. ओके, जर सपोज ओके याच्यामध्ये तुम्ही ए बी सी च्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते चेंज करून बघू शकताय. ओके, जर तुम्ही ए 30 घेतला, बी 10 घेतला, सी 20 घेतला तर याच्या थ्रू जाऊ शकताय. लॉजिक कसं डेव्हलप करायचं आहे, आपल्याकडे 3 नंबर्स आहेत आणि त्यातला मॅक्सिमम नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग जो फर्स्ट नंबर आहे तो पहिला चेक करायचा, तो 2 पेक्षा मॅक्सिमम आहे का. ओके, मग सेकंड. पण हे जे लॉजिक आहे हे लेंदी न होता या आता बघा इथं या छोट्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण करू शकतोय. ए ग्रेटर दॅन बी आहे का, हा, आणि जेव्हा आपल्याला सेकंड चेक करायचंय बी ग्रेटर दॅन सी आहे का, जेव्हा आपण हे चेक करतोय की ए ग्रेटर दॅन बी आहे का, नसेल तर ऑटोमॅटिकली बी ग्रेटर दॅन ए असणार आहे, त्यामुळे परत चेक करायची गरज नाही आहे. त्यामुळे आपण हे ऑलरेडी कन्सिडर करू शकतोय की बी ग्रेटर दॅन ए आहे, म्हणजे फक्त आपण इथं काय चेक करणार, बी ग्रेटर दॅन सी आहे का. ओके, so this is the algorithm and flowchart to find maximum number among given 3 numbers. Okay, next to find the average of first 10 numbers. Average of first 10 numbers म्हणजे first 10 numbers घ्यायचे. average कशी कॅल्क्युलेट करतोय आपण, sum of that numbers divided by count of number. okay, sum of that numbers divided by the count of numbers. Okay, so see here, declare average sum equals to 0 and counter I equals to 0. काउंटर आपण कशासाठी घेतला, इन्क्रीमेंट साठी, कारण 1 to 10 नंबरचा ऍव्हरेज काढायचा आहे. ओके, जर आपण 0 न इथं आय 0 न स्टार्ट केला, आय जर इन्क्रीमेंट केला की 1 मिळणार आहे, परत आय इन्क्रीमेंट केला की 2 मिळणार आहे, परत आय इन्क्रीमेंट केला की 3 मिळणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. आणि जेव्हा आपण कशाची ऍडिशन करत असतोय कशाचीही, तेव्हा ऍडिशन करताना जी सम असते ती 0 इनिशियलाइज करायची, आणि जेव्हा मल्टिप्लिकेशन करत असतोय तेव्हा जो प्रोडक्ट असतोय तो 1 इनिशियलाइज करायचा, कारण सम 0 प्लस एनिथिंग प्लस it is that number, so there is no issue of 0, and in multiplication any number multiplied to 1, the answer is that number, so there is no issue of 1. So you have to initialize in every algorithm or program sum. If there is addition then sum equals to 0, if there is a multiplication you can initialize product equals to 1. okay, so average sum equals to 0 and counter I equals to 0. Next, repeat while I less than or equals to 10. ओके, आतापर्यंतचे आपण जे एक्झाम्पल्स बघितले ते स्टार्टिंगला फक्त सिक्वेन्शियल स्टेप्सचे बघितले, त्याच्यानंतर कंडिशनल बघितले. ओके, ट्रू जर ही कंडिशन ट्रू असेल तर, ही कंडिशन फॉल्स असेल तर, मल्टिपल कंडिशन मध्ये कंडिशन म्हणजे नेस्टेड कंडिशनचे बघितले. आता आपण लूपचे बघणार आहोत. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय काढायचंय, ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 10 नंबर्स काढायच्या आधी आपल्याला टोटल त्या फर्स्ट 10 नंबरची ऍडिशन घ्यायला पाहिजे. मग ही जी ऍडिशन प्रोसेस आहे ती आपण 10 टाइम्स न करता ती फक्त लूप यूज करून तीच प्रोसेस रिपीट होते. ओके, मग रिपीट वाईल आय लेस दॅन 10.
ओके, जोपर्यंत आय हा लेस दॅन 10 आहे तोपर्यंत ही ऍडिशनची प्रोसेस आपल्याला करायची आहे. म्हणून इथं आपण स्टेटमेंट कसं घेतलं, लूप जर असेल तर तेव्हा रिपीट यूज करायचं. रिपीट व्हाईल आय लेस दॅन 10. लूप मध्ये काय काय येणार आहे, स्टेप लिहिताना बघा कसं लिहावे लागतील. आता इथं नंबरिंग नाही द्यायचं, डायरेक्टली आय इक्वल्स टू आय प्लस 1. ओके, कारण 0 ऍड केलं तर त्याचं 0च येणार आहे. परत आय इक्वल्स टू आय प्लस 1 म्हणजे आय बिकम्स 1. then sum equals to sum plus 1. okay, initially sum is a 0, so sum is plus I. Sum means sum plus 1, sum is 1. then calculate average sum equals to I. आता बघा, जो लूप मध्ये आपल्याला फिरवायचा आहे तो लूप जोपर्यंत I लेस दॅन 10 असणार आहे तोपर्यंत ही जी प्रोसेस आहे ती सेकंड स्टेप एक्झिक्यूट होणार आहे. ओके, ही सेकंड स्टेप एक्झिक्यूट होणार आहे आणि जेव्हा लूपमधनं बाहेर पडणार आहे, कधी लूपमधनं बाहेर पडणार आहे, जेव्हा आय ग्रेटर दॅन 10 होणार आहे तेव्हा या लूपमधनं बाहेर पडणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण ऍव्हरेज इझिली कॅल्क्युलेट करू शकतोय, सम डिवायडेड बाय आय. देन प्रिंट ऍव्हरेज अँड स्टॉप. ओके, आपल्याला 1 to 10 नंबरचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे 1 to 10 नंबरची ऍडिशन करायची आहे आणि डिव्हायडेड बाय 10 म्हणजे जो तुमचा आय असेल तो 10च येणार आहे. ओके, सो रिपीट while I is less than 20. So see here, first of all average, then sum equals to 0, counter I equals to 0. Okay, initially your I equals to 0 and sum equals to 0. Here I equals to I plus 1. That means your I equals to 1 in this process. Then sum equals to sum plus 1. Sum is 0. Initially sum is 0. So sum plus 1. So here sum equals to 1. Okay. Then I plus 1. Okay. I equals to 2. कधीपर्यंत करायचं आहे, आय 10 पर्यंत, आय 10 होईपर्यंत आपल्याला करायचं आहे. म्हणजे आता हा आय प्लस 1, आय ऑलरेडी 1 असणार आहे, 1 प्लस 1 2 झाला. सम ऑलरेडी आता 1 आहे, 1 प्लस आय काय आहे 2 आहे, सो 1 प्लस 2 काय होणार 3 होणार. परत रिपीट आय 3 झाला, आय 3 झाल्यानंतर परत सम तुमची आता सध्या किती आहे 3 आहे, 3 प्लस 3 6 होणार. ओके, त्याच्यानंतर परत आय 4 होणार, 6 प्लस 4 10, परत 5, सो 10 प्लस 1. अशा प्रकारे ही तुम्हाला टोटल मिळेल 1 to 10 नंबरची. आणि त्याच्यानंतर तुम्ही हा लूप इथं स्टॉप होणार आहे सेकंड स्टेप मध्ये आणि तिथून लूपमधनं बाहेर पडणार आहे, मग तुम्ही ऍव्हरेज कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, सो सी द फ्लो चार्ट. स्टार्ट, डिक्लेअर ऍव्हरेज, सम इक्वल्स टू 0, आय इक्वल्स टू 0. Okay, so see here the condition is at the end of this statement. So I equals to I plus 1, sum equals to sum plus I, and here is the condition, is I is greater than or equals to 0. If yes, then average equals to sum upon I, and no, you have to repeat the formula, you have to repeat the loop. Okay, I जर 10 पेक्षा ग्रेटर असेल तर या लूप मधनं बाहेर पडणार आहे, म्हणून इथे S असेल तर ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे, नसेल तर परत ह्या लूप मध्ये फिरणार आहे. ओके, देन प्रिंट ऍव्हरेज अँड स्टॉप. Start, declare average, sum and I, sum to the 0 and I to the 0. I equals to I plus 1, sum equals to sum plus I. If I is greater than 10, then directly you can calculate average. Otherwise, you can go to this loop and repeat this loop up to I is 10 and then calculate the average, then print that average and stop.
The next is to find square of numbers from 1 to 10. ओके, आता इथं आपण काय केलं, डायरेक्टली त्या नंबरची ॲडिशन करून मग ॲव्हरेज काढली. पण या एक्झाम्पलमध्ये फाइंड अ स्क्वेअर ऑफ नंबर्स 1 to 10. म्हणजे तुम्हाला आउटपुट कसं यायला पाहिजे, 1चा स्क्वेअर 1, देन 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. म्हणजे हे जे स्क्वेअर्स आहेत प्रत्येक नंबरचं स्क्वेअर तुम्हाला डिस्प्ले व्हायला पाहिजे आउटपुट विंडोवरती. ओके, मग काय करणार, डिक्लेअर एस इक्वल्स टू 1. इथे ॲडिशन वगैरे काही करायची नाही आहे, ॲव्हरेज वगैरे काही कॅल्क्युलेट करायची नाही आहे, फक्त आपल्याला स्क्वेअर काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक काउंटर लागणार आहे इन्क्रीज करायला आणि स्क्वेअर स्टोअर करायला एक व्हेरिएबल लागणार. आता स्क्वेअर म्हणजे काय, एचा स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. ओके, स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशन, त्याच्यामुळं मल्टिप्लिकेशनसाठी आपण ते आन्सर ज्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे ते 1ला इनिशियलाइज करायचं. आणि काउंटर 1पासून तुम्ही 0पासून स्टार्ट केला तर तुम्हाला स्टार्टिंगला इन्क्रीमेंट करावं लागेल. जर 1पासून स्टार्ट केला तर तुमचं जे काही प्रोसेस आहे त्याच्यानंतर इन्क्रीमेंट करावं लागेल. तुम्ही 0 पण करू शकताय, 1 पण करू शकताय. ओके, सो सी हिअर रिपीट व्हाईल सी इज लेस दॅन और इक्वल्स टू 10. जोपर्यंत सी हा 10 किंवा 10 पेक्षा लेस आहे तोपर्यंत ही प्रोसेस रिपीट करायची आहे, कारण आपल्याला 1 to 10 नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे. तुम्हाला इथं जर 100 दिलं असतं प्रॉब्लेम मध्ये, टू फाइंड स्क्वेअर ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 100, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त ही कंडिशन चेंज करावी लागेल, अप टू सी इज लेस दॅन और इक्वल्स टू 100. ओके, बाकी सगळा अल्गोरिदम आहे तसं असेल. सो in this loop the first step is s is equals to c into c. Okay, then print that s, because you have to print all numbers square, so this statement, output statement, we have to take into the loop. Then c equals to c plus 1, then stop. Okay, so see here, declare s equals to 1 and counter c equals to 1. Okay, initially c equals to 1, so C here c equals to 1, so the multiplication first is 1 into 1, 1, then print 1, then after that increment the c, now c is 2, so check 2 is less than 10, yes 2 is less than 10, so again c into c, 2 into 2, 4, you can calculate the square of 2, then print as 4. Okay, then c, again c plus 1, initially c is a 2, so here c is equals to 3. Okay, next 3 into 3, 9, then print 9, again c plus 1, 4, again check 4 is less than or equals to 10, yes, then again calculate, so you can get the output 1, 4, 9, then 16, then 25, then 36, okay, then 49, 64, 81, then 100. Okay, when your c is 11, then when you check 11 is less than or equals to 10, no, this condition is false, so your execution is skip this process and at the last step stop. Okay, so very simple. When you have to calculate the square of numbers from 1 to 10, you can calculate the multiplication, calculate the square, then print that answer and then increment the counter. Okay, स्क्वेअर फाइंड आउट करायचे आहेत. आधीच्या मध्ये तुम्हाला ऍडिशन फाइंड आउट करायची नव्हती. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायरेक्ट ती ऍडिशन घ्यायची होती. त्यामुळे आपण काय केलंय, ही जी ऍडिशन आहे ती ऍडिशन आपण कॅल्क्युलेट केली पण शो नाही केली, डिस्प्ले नाही केली, फक्त ती ऍडिशन कॅल्क्युलेट केली आणि त्याच्यानंतर त्या ऍडिशनचा यूज आपण ऍव्हरेज काढताना केला. ओके, पण या स्क्वेअर ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10 मध्ये आपण काय केलं की आपल्याला प्रत्येक नंबरचा स्क्वेअर इथं शो करायचा होता, म्हणून आपण या लूप मध्ये हा आउटपुट स्टेटमेंट घेतला प्रिंट. ओके, सो सी हिअर फ्लो चार्ट. This see here the connector is used here
when your flow chart, suppose this is one page of your book and this is another page of your book, and your flow chart is not complete into one page, then you can use the connector. Okay, so when you end that first page flowchart, you can use here connector in this way, and when you start the flowchart from next page, you can use the connector in this way. Okay, so start C equals to 1, initialize C equals to 1, also S equals to 1. Okay, so S is equals to C into C, then print S, then C is greater than C plus 1, this process, and up to C is greater than 10. If C is greater than 10, then stop, or this, when this condition is false, that means C is less than or equals to 10. You have to do this process repeatedly. Okay, this is the loop. So square of numbers from 1 to 10. This is the algorithm and this is the flow chart. Okay, so you can also try to find the cube of numbers from 1 to 10, or you can also find the square of numbers from 1 to 50, square of numbers from 1 to 100 and all, or practice the more algorithms and flowchart, then only you can write own algorithms and website. Okay, thank you so much. Stay home, stay safe.